मध्यमवर्गीय आई वडील आपल्या मुलांची अक्षरशः वाट लावतात, त्यांचं जीवन बरबाद करतात। ऐकताना थोडंसं कठीण वाटेल, थोडंसं हार्ड वाटेल, पण हो, मी सुद्धा 2 मुलांचा बाप आहे, प्लस मी सुद्धा मुलगा आहे आणि मी सुद्धा एक नातू आहे आणि जबाबदारीने काही गोष्टी मी बोलतोय। आणि हो, यामध्ये काही गोष्टी थोड्याशा टोचणाऱ्या आहेत, त्याबद्दल पहिलाच मी माफी मागतोय। पण हे बोलणं आणि आत्ताच आपल्या लोकांसाठी बोलणं खूप गरजेचं आहे, अन्यथा पुढे खूप उशीर होणार आहे। माझी आजी नेहमी म्हणते, उत्तम शेती, दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी। पण हे वाक्य सत्य आहे का? 100% सत्य आहे। प्रत्येक 100 वर्षाला अक्षरशः जग बदलून जातं। प्रत्येक 25 वर्षांनी तुम्हाला व्यवसाय बदलणं गरजेचं असतं। प्रत्येक 10 वर्षांनी प्रोडक्ट बदलतो, तर प्रत्येक वर्षाला स्ट्रॅटेजी बदलणं गरजेचं असतं। पण आपण मात्र कधीच बदलत नाही। अनेक वर्ष झाली, पण आपला माइंडसेट तोच, जे आपल्याला शिकवलं गेलंय आपण तिथंच अडकलोय। आता ज्या लोकांनी आपल्याला हे सांगितलं, आपले आजी आजोबा, आई वडील, ते चूक आहेत असं मला बिलकुल म्हणायचं नाहीये, बट बदल हा होत आहे आणि त्याप्रमाणे आपण बदलणं गरजेचं आहे। त्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या असतील त्या करणंही गरजेच्या आहेत। म्हणून एक महत्त्वाची गोष्ट जे आपल्या घरामध्ये आपल्याला शिकवलं जातं, तुला पैसा समजत नाही, हा जो डायलॉग आहे ना, हा खूप इम्पॉर्टंट आहे। लहानपणापासून हे शिकवलं जातं की अरे तुला पैसा समजत नाही। बघा ना, एखादं घरामध्ये आपल्या लहान मूल असतं, लहान बाळ असतं, मुलगा असेल मुलगी असेल, छोटा असतो, एखादा पाहुणा घरी येतो, तो त्याला 50-100 रुपयांची नोट हातामध्ये ठेवतो, आपण 2 मिनिटात ती काढून घेतो। अरे माझ्याकडे दे, हरवली तर, पडली तर, चुकीच्या ठिकाणी जाऊन तू खर्च केलास तर, काहीतरी खाऊ खाल्लास तर, पैसे वाया जातील, तुझ्याकडे नको, ती जबाबदारी तुला नको, वडिलांकडे दे, आईकडे दे। म्हणजे काय? तुला पैसा हँडल करता येत नाही, हे लहानपणापासून आपण त्याच्या मनामध्ये बिंबवत जातो आणि अननेसेसरी त्याच्या मनावर त्याचा परिणाम होताना पाहायला मिळतो। बरीच मुलं जॉब करतात, बरीच मुलं लग्न करतात आणि तरी सुद्धा त्यांना पैशाची जबाबदारी घेता येत नाही। याला महत्त्वाची गोष्ट आणि ती कारणीभूत असलेली गोष्ट की तुला पैसा समजत नाही आणि ती आपण त्यांच्यामध्ये निर्माण केलेली भीती। हे म्हणजे असं झालं की आज तुला बॅट आणून देतो, उद्यापासून तू 100 रन काढायला सुरुवात कर, सचिन तेंडुलकरला सुद्धा जग विसरलं पाहिजे, तू नंबर 1 प्लेअर बन एकाच दिवसामध्ये। पॉसिबल आहे का? 100% नाही। याच्यावर उपाय काय? तर पैसा त्या मुलाच्या रक्तामध्ये जाणं गरजेचं आहे। जोपर्यंत हा पैसा मुलाच्या रक्तामध्ये जात नाही, तोपर्यंत त्याला त्याचा फायदा होणार नाही। कसं बरं? सिंपल आहे। पैसे तुझ्याकडे आलेत ना बेटा, एक काम कर, हे पैसे तुझ्याकडे जपून ठेव। हे 100 रुपयांची व्हॅल्यू तुला समजते? मी हे 100 रुपये कमवण्यासाठी माझ्या कामामध्ये 2 तास मेहनत करतो, 3 तास मेहनत करतो। मग तुम्ही जॉब करा, बिझनेस करा, शेती करा, काहीही करा, हे पैसे कमवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो हे त्याला पटवून सांगा। तुम्ही त्यासाठी किती मेहनत करता हे त्याला पटवून सांगा। बरं, त्याने ते पैसे काय करायचे? सेव्ह करायचे, त्याच्या बिशीमध्ये टाकायचे। लगेच त्याला SIP, म्युच्युअल फंड, स्टॉक सगळं काही यावं आणि लगेच त्याने SIP चालू करावी, नको, ही अपेक्षा बिलकुल नको। सिंपल सांगा की त्यानं सेव्ह करायला सुरुवात करायला पाहिजे। तुझ्या बिशीमध्ये टाक। या पैशाचं काय करायचं माहितीये? तू जेव्हा पुढच्या वर्षी शाळेमध्ये जाशील किंवा आणि 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी पुढच्या वर्गामध्ये जाशील, तुला नवीन आपण बॅग घेऊ, तुझं आवडतं पुस्तक आपण घेऊ, हे जेव्हा तुम्ही त्याला सांगाल, पैशाचा वापर जपून चांगल्या कारणासाठी आणि योग्य प्रकारे करायचा, तेव्हाच त्याच्या रक्तामध्ये पैसा जाणार आहे आणि तो जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होणार नाही। आणि हे कशा प्रकारे होतं तुम्हाला माहितीये? हे होण्यासाठी गरजेची असते महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे जाणीव। ही जाणीव जेव्हा मुलांना होते तेव्हाच खरी ग्रोथ व्हायला सुरुवात होते। आता हा जाणीव हा काय प्रकार आहे बरं? सिंपल आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जेव्हा आजारी पडतो, घरातले सगळेच टेन्शनमध्ये येतात ना, ताप आलाय, सर्दी आली, खोकला आलाय, दवाखान्याला जाऊया बरं का, तुम्ही आता काम करू नका, वाऱ्यामध्ये जाऊ नका, सुट्टी टाका, तुमची 1-2-4 कामं आहेत ना ती मी करतो, कपडे प्रेस करायचे मी करून देतो, एखादं XYZ बिल भरून यायचंय मी भरून येतो, एखाद्या ठिकाणी जाऊन यायचंय तुमच्या बदल्यात मी जाऊन येतो। मुलं वडिलांना म्हणतात, पत्नी म्हणते, पत्नी आजारी असेल तर घरचे मंडळी म्हणतात की तुला थोडासा कामामध्ये हातभार आम्ही लावतो, तू जास्त मेहनत करू नको, जेवण आम्ही आमच्या हाताने घेतो, तू फक्त करायला थोडीशी मदत कर। या गोष्टी कधी चालू होतात? जेव्हा
जाणीव निर्माण होते. आता काय झालं, मला ही जाणीव तर निर्माण झाली, आता जाणीव निर्माण झाल्यानंतर जबाबदारी द्यायला पाहिजे. उपाय काय? जबाबदारी हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. आता ही जबाबदारी कशी देऊ शकतो? उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, माझंच उदाहरण घ्या. जगभरात जायची गरजच नाहीये. आपण म्हणतो ना, मी लहानपणी सारखं म्हणायचो, काय आजी मुलाला शिकवली असतीस, चांगल्या लेवलला काहीतरी त्यांनी केलं असतं, एखादी चांगली नोकरी लागली असती. म्हणजे मी माझ्या वडिलांबद्दल बोलायचो, बट मी शाळेमध्ये होतो, खूप लहान होतो, 7-8 वर्ष 5-7 वर्ष या वयांमध्ये ही सगळी चर्चा व्हायची. बट नंतर मला कळायला लागलं की पैशाचा इम्पॉर्टन्स काय असतो. उदाहरणार्थ लक्षात घ्या, जर मी 4 पैसे कमवतोय आणि याची जबाबदारी मी घरच्या मंडळींवर दिली तर आत्ता प्रॉब्लेम काय येतो की पैशाचा व्यवहार वडीलच बघतात, पैशाचा व्यवहार ती माझी आईच बघते, बाकी मला काहीच माहिती नाही, पैसा कुठं आहे काय आहे. किंवा बऱ्याच महिलांना माहिती नसतं घरामध्ये काय नेमकं सुरू आहे, फायनान्शियल कंडिशन काय आहे, आणि लोक डायरेक्ट डिमांड करायला सुरू करतात. मित्रमंडळी वगैरे पैसा मागायला सुरुवात करतात, ते बाय डिफॉल्ट असतंच. घरच्या लोकांच्या डिमांड हेवी असतात, मला सोनं करून द्या, मला कपडे घेऊन द्या, मुलगा म्हणतो मुलगी म्हणते मला मोबाईल घेऊन द्या, ब्ला 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 सगळ्या गोष्टी सुरू असतात. आणि ते तुम्हालाच कळत असतं, अरे यार हे तर माझ्या खिशाच्या सगळं बाहेरचं आहे, हे माझ्या खिशाला परवडणारं नाही आहे. पण याची जाणीव तुम्ही कशी करून देणार त्यांना, आणि त्याची जबाबदारी कशी देणार, हे सगळ्यात महत्वाचं आहे. सिंपल फंड आहे, तुम्ही तुमच्या घरासाठी ज्या गोष्टी करत आहात त्याला डिवाइड करा. नीड, वॉन्ट आणि सेव्हिंग. नीड म्हणजे काय? आत्ता गरजेच्या गोष्टी, घरामध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, त्यामध्ये बाजार अन्न असेल, रेग्युलर बिल्स असतील, रेग्युलर फीज वगैरे तुम्ही पे करत असाल, या सगळ्या गोष्टी झाली नीड. वॉन्ट म्हणजे काय? मुलगा म्हणतो मोबाईल पाहिजे, पत्नी म्हणते सोनं पाहिजे, XYZ व्यक्ती तुमच्या घरामध्ये अजून आई वडील असतील, त्यांच्या काही वेगळ्या डिमांड असतील. या प्रत्येकाच्या गोष्टी एकदा तुम्ही एका पेपरवर लिहून काढणार, दॅट इज कॉल्ड वॉन्ट. आणि त्यानंतर एक महत्वाची गोष्ट आहे ते सेव्हिंग. मग तुम्ही काय केलं, 50% नीडवर खर्च करायचा, 30% वॉन्टवर खर्च करायचा ज्या आपल्याला गोष्टी हव्यात, आणि 20% सेव्हिंग करून टाकायचं. पहिला सेव्हिंग करून टाका, नंतर या 2 गोष्टींवर खर्च करायचा आहे. बरं, आता पार्ट काय येतो, हे काम कोण करणार? तुमच्या घरातलीच व्यक्ती करणार. समजा तुमची पत्नी हाऊसवाईफ आहे, ती या गोष्टी बघेल, मुलगा हेल्प करेल, एज्युकेशनचं काम मुलाकडे असेल. एक कॉर्पोरेट कल्चर बनवून टाकू ना, सस्ता कॉर्पोरेट कल्चर इझिली बनवू शकतो. म्हणजे काय होईल, खर्च ते करतायत, सेव्हिंग ते लोक करतायत, मॅनेजमेंट तेच लोक करतायत. मग इमॅजिन करा, खिशामध्ये काही अमाऊंट शिल्लक नाही आहे, 1.5 लाखाची अमाऊंटचा मोबाईल मागण्याचं धाडस मुलगा करेल. मुलगा म्हणेल मला 2 लाखाचा मोबाईल हवाय, मुलगा म्हणेल मला 5 लाखाची बाईक हवी आहे, पत्नी म्हणेल का मला दागिने घ्यायचे आहेत. अननेसेसरी अनवॉन्टेड खर्च गायब होऊन जातील, आणि पुन्हा एकदा हे सगळं ब्लडमध्ये जायला सुरुवात होईल मुलांच्या. हे कधीपासून? मुलगा लहान असतानाच सुरू व्हायला पाहिजे. एक सिंपल गोष्ट आहे, जेव्हा बाप मुलाच्या पाठीशी उभा असतो ना, तेव्हा संकट येताना सुद्धा 10 वेळेला विचार करतं. म्हणजेच तुमच्या मुलाला MBA करायला सांगा. आता हे MBA प्रकरण काय आहे समजतंय? MBA म्हणजे माइंडसेट, M माइंडसेट, B बजेटिंग, A अवेअरनेस. हे क्लिअर तुम्हाला कळून चुकलं असेल हे वर्क कसं होतं. MBA मध्ये माइंडसेट मुलाचा तुम्ही बनवता. घरचा MBA स्कूलमध्ये करेल, कॉलेजमध्ये करेल, तो शिकेल, पुढचा पार्ट पुढे जाऊ दे. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती म्हणेल, अहो सर मी गरीब आहे, हे सगळं कुठे मला सांगताय, पैसेच नाहीत माझ्याकडे. असू दे ना, गरीब जरी असला तरी डोकं आपल्याकडे आहे, करोड रुपये जरी नसले तरी पैसा आपल्याकडे आहे ना. बेसिक गोष्ट लक्षात घ्या. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे. उदाहरणार्थ एखादा शेतकरी आहे, काय आहे तुमच्याकडे? 1 एकर शेती असेल, अर्धा एकर शेती असेल, 10 गुंठा शेती असेल, ते पण नसेल. बरं, एखादी म्हैस तरी असेल, एखादी गाय तरी असेल, काहीतरी असेल. समजा माझ्याकडे 1, 2, 3 म्हैस आहेत. आता त्यामधून दूध मला येतं, ठराविक दूध आम्ही घरी ठेवून घेतो, बाकीचं डेअरीमध्ये देऊन टाकतो. डेअरीमध्ये जे मी दूध देतोय ना, त्याचा रेट काय रेटने जातो, गाय किंवा म्हैस याच्यावर अवलंबून आहे. 30, 40, 50, 60 तर मिळणारच नाही, कारण सेलिंग प्राइस 60 रुपये. समजा 50 रुपये तुम्हाला मिळत आहेत. फॅट चांगला असेल तर त्यामध्ये पण खूप नाटके येतात. आता शेतकऱ्याचं दुःख मला इथं नाही सांगायचं आहे, पण समजून घ्या मला 50 रुपये मिळतात. मुलाला एक काम द्या, एक काम कर, 4 लिटर दूध असतं, आपण डेअरीमध्ये घालतो, तू हे 4 लिटर दूध घे, रतीप लाव. रतीप गावठी भाषेमध्ये, गावच्या भाषेमध्ये म्हटलं जातं. म्हणजे काय, ते दूध लोकांच्या घरी जाऊन घालणं. आता लोक का घेतात? कारण त्यांना चांगल्या दर्जाचं दूध डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं परचेस करायचं असतं, कारण ते पिशवीतलं लो क्वालिटीचं निम्म पाणी असलेलं दूध घेऊन काय उपयोग नाही. मग हे दूध पिशवीतलं 60 रुपयांनी मिळतंय, तर माझं महाग जायला पाहिजे, पण चला मी 60 रुपयांनीच विकेन. मुलगा काय करेल, दूध घेईल, घरात लोकांच्या द्यायला सुरू करेल,
हार्डली अर्ध्या तासाचं काम असेल त्याच्यासाठी, पण 4 लिटर दुधामागे 40 रुपये एक्स्ट्रा कमवले. टोटल सकाळी आणि संध्याकाळी मिळून 8 लिटर त्यानं दूध घातलं, 80 रुपयांचं कलेक्शन झालं. हे पैसे जपून ठेव. एक्स्ट्रा पैसे आलेत, यामधून तुला सायकल परचेस करायची आहे. हा पैसा कुणाचा? माझा नाही, तुझा झाला. मुलाला तुम्ही शिकवलं पैसा कसा कमवायचा, जे आपण इथं डिस्कस करत होतो ना, माइंडसेट. हा माइंडसेट तुम्ही त्याला शिकवला, बजेटिंग त्याला शिकवलं, आणि महत्वाची गोष्ट अवेअरनेस. हा अवेअरनेस निर्माण झाल्यामुळे तो अजून चांगला ग्रो झाला. बघा ना, सिंपल एक मला तुम्हाला सांगायचं आहे की जेवढं तुम्ही त्याला पुश कराल ना, तेवढा तो अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे फक्त अवेअरनेस निर्माण झाला, बजेटिंग शिकवलं, माइंडसेट झाला म्हणजे नाहीये. तुम्ही अजून काय करता? मोटिवेट करता. बघा इथं आहे मोटिवेट तुम्ही केलं. पहिली लाईन MBA, इथं पण आपण बघितलं MBA. आता परत MBA. मोटिवेट, बिल्ड आणि अचीव. अचीव काय? अचीव समजा जेव्हा तुम्ही मुलाला हे शिकवता ना, तेव्हा त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्याच्यावर होत असतो. बघा ना, सिंपल गोष्ट आहे. दुधातून 80 रुपये एक्स्ट्रा बाबा मी कमवले. कॉन्फिडन्स. विकायचं काय? माल बनला कसा? बापानी बनवला. विकला कोण? मी. एक्स्ट्रा पैसे मी कमवले. मी स्वतः लहान असताना भाजीपाला जो शेतामध्ये बनायचा तो विकायला जात होतो. नो डाऊट थोडीशी लाज वाटायची, अरे यार बाजारामध्ये बसून आम्हाला हे विकावं लागतं. आणि त्यात शाळेचं वय असतं, वर्गातलीच मुलं मुली बाजारामध्ये येत असतात आणि आपण आपलं चड्डी घालून तिकडे बसलेला असायचं विकायला. खराब वाटतं, लाज वाटते. होतं, पण सेल्स स्किल तिथं डेव्हलप होतात. वाटतं या MBAच्या टर्म्स आहेत, थोड्याशा फॅन्सी टर्म्स आहेत, पण मला या गोष्टींची गरज पडली नाही ना. मी स्वतः MBA केलंय. बेसिकली माझी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड जरी असली तर एक गोष्ट मला कळाली, विकता आलं पाहिजे. आणि प्रत्येकाच्या मुलाला हे शिकवण्याचं आपलं वडिलांचं, आईचं आणि घरच्यांचंही काम असतं. मागे ओढायचं काम करू नका, मोटिवेशन द्या. आणि यालाच पुढं काही गोष्टी अजून सांगणाऱ्या ज्या तुम्हाला टोचायला चालू होतील. मुलगा जेव्हा दूध विकेल ना तेव्हा करेल, बाबा याचीच बर्फी पण होते ना हो, याचंच पनीर पण होतं ना हो, ते अजून महाग रेटने जातं. आई जरा मदत करतेस का? आपण याचं पनीर करूयात, याची बर्फी करूयात, याची XYZ गोष्टींमध्ये कन्व्हर्जन करूयात. मग तूप असेल, अनेक एंडलेस प्रोडक्ट बनतात जे अजून एक्स्ट्रा प्राइसने जातात. म्हणजे इथंच एका छोट्याशा बिझनेसची सुरुवात झाली. बरेच लोक म्हणतात ना, सर लाखो रुपये लागतात. मी स्वतः उभा आहे तुमच्यासमोर. 0 रुपयाची गुंतवणूक, 0 रुपयांची. धंदा करण्यासाठी पैशाची गरज नाही. धंदा खूप चांगल्या प्रकारे करता येतो, प्रामाणिकपणे करता येतो, त्यातनं पैसा येतो. आणि महाराष्ट्रात मराठी माणसांमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, प्रामाणिकपणा, चांगुलपणा. दुसऱ्याचं नुकसान न करणं हे आपल्या रक्तामध्ये आहे. आणि म्हणून आपली लोक बिझनेसमध्ये सक्सेसफुल होऊ शकतात. काहीच मोठी गोष्ट नाहीये. बरं, बिझनेसमध्ये सक्सेसफुल व्हावं असं पण नाहीये. तुम्हाला जॉब करून सक्सेसफुल बनायचं आहे, डेफिनेटली बना. पण या सगळ्या गोष्टींचा कुठे ना कुठेतरी उपयोग होणारच आहे ना. जॉबमध्ये पण होणार आहे. जर तुमच्याकडे स्किल चांगले असतील, तुम्हाला प्रमोशन मिळेल, सॅलरीज मिळतील. सो या गोष्टींना तुम्ही चांगल्या वेने इम्प्लिमेंट करू शकता. प्रामाणिकपणा आला, प्रामाणिकपणे कंपनीत काम करताय, सेल्स स्किल आहेत, बिझनेस तुम्ही कंपनीचा वाढवताय, बिझनेस वाढतोय, तुमची चांगली ग्रोथ होणार आहे. या सगळ्या गोष्टींचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या होल लाईफवर होणार आहे. म्हणून यामध्ये जबाबदारी येते घरच्या लोकांची. काय जबाबदारी? लेवल अप. बरेच लोक म्हणतात आपल्या लोकांनी हे शब्द बोलणं बंद करायला पाहिजे. तुमचं स्ट्रगल नक्की तुमच्या मुलांना सांगा. मी फाटक्या कपड्यांवर आलो होतो. आता जसं मी तुम्हाला सांगितलं ना, मी भाजीपाला विकायला बाजारामध्ये बसत होतो, लहान असताना बसत होतो. अरे लाजायचं काय काम आहे? बरं, त्यात एवढं गर्वाने सांगण्याची काही गोष्ट आहे? म्हणजे मी भाजीपाला विकत होतो आणि हे झालं ते झालं. मग तुझ्या मुलांनी पण तेच करावं का? नाही करायला पाहिजे. आपल्या लोकांची तीच अपेक्षा असते. अरे मी सायकलवरून फिरत होतो, आत्ता बघ केवढ्या मोठ्या लेवलला मी सगळं घेऊन गेलोय, तू पण तसंच करायला पाहिजे. तू चालत गेलास तर काय होतंय? नक्कीच म्हणा, पण त्याला सांगा की मी कसं ग्रो केलं. आज तुम्ही चालत फिरत होता, सायकलवरून फिरत होता आणि आता कुठे पोहोचला? एका 4 व्हीलर पर्यंत. मुलाला स्वप्न दाखवा एरोप्लेनचं, मुलाला स्वप्न दाखवा हेलिकॉप्टरचं, मुलाला स्वप्न दाखवा मोठ्या गोष्टींचं आणि सांगा तुला आता सुरुवात इथनं करायची. मी कुठनं केली होती? इथून केली होती. आता तुम्ही कुठं पोहोचलात? इथं पोहोचलात. इथून तुला आता वर घेऊन जायचं आहे. म्हणजे 0तून मी 20 पर्यंत आलोय. 20 पासून आता तुला 70, 80, 90, 100 पर्यंत घेऊन जायचं आहे. लेवल अप तिथूनच होते. बरेच लोक सांगतात शाहरुख खाननी 0तनं सुरुवात केली. शाहरुख खान गरीब होता, डोक्यातनं काढून टाका. त्याच्या वडिलांनी खासदारकीची निवडणूक लढवली. त्याचे वडील गांधी परिवाराच्या जवळचे होते. जवळ उठणं बसणं त्यांचं होतं. मोठ्या लेवलला काम होतं.
इन्क्लुडिंग फिल्म सिटीमध्ये चांगल्या प्रकारे कनेक्शन्स त्यांचे होते. शाहरुख खानचं मोठमोठ्या हिरोंच्या घरी येणं जाणं होतं लहानपणापासून, आणि म्हणून त्याला या गोष्टी त्याच्या ब्लडमध्ये आल्या. त्याच्या आईचं शिक्षण लंडनमधून झालंय. हे लोकांना माहिती नसतं. एक खोट्या स्टोरी पेरल्या जातात आणि आपल्याला वाटतं अरे नाही, तो गरीबच होता आणि शून्यातनं लगेच इथं पोहोचला. होत नाही. फॅमिलीचा पाया बिल्ड करण्याची जबाबदारी पिढ्यानी पिढ्या पुढे चालू राहते. हे समजण्याचा प्रयत्न करा. काय वाटतं तुम्हाला, रतन टाटा साहेब गरीब होते? एकदमच झिरो, त्यांच्याकडे काहीच नव्हतं? नाही ना. लेगसी बिल्ड केली आहे टाटा साहेबांनी. 3, 4, 5 पिढ्या कंटिन्युअसली काम करतायत त्यांच्या यावर. बरं, बच्चन साहेब गरीब होते? हरिवंश राय खूप मोठे लेखक होते, कवी होते. बरं, त्यांचं लेखन तुम्ही बघितलं असेल, खूप चांगल्या दर्जाचं लेखन त्यांचं होतं. बरं, महत्वाची गोष्ट, त्यांचे सुद्धा काही बिझनेसेस होते, हे तुम्हाला माहिती आहे. त्यांच्या आजोबांचे काही बिझनेस होते, हे तुम्हाला माहिती आहे. त्यांचं आडनाव सुद्धा बच्चन नाही आहे ऍक्च्युली. कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यांचं खरं आडनाव काय आहे बच्चन साहेबांचं. सो ते सुद्धा गांधी घराण्याच्या खूप जवळचे होते. इलॉन मस्क वाटतो सगळ्यांना, बघा ना, आत्ता आला आणि जगातला 1 नंबरचा व्यक्ती झाला काही वर्षातच. नाही, हा माइंडसेट त्याच्या बापाने त्याच्यामध्ये बिल्ड केलाय. इलॉन मस्क लहान असल्यापासून रोल्स रॉयसमध्ये फिरत होता, हे तुम्हाला माहिती आहे. रोल्स रॉयस ही बेसिक कार होती त्याच्यासाठी. मग इमॅजिन करा काय लेवलचा पैसा होता. तुम्हाला काय वाटतं, मुकेश अंबानी लगेच श्रीमंत झाले? नाही ना, पिढ्यानी पिढ्या काम चालू आहे. धीरूभाई अंबानींचे वडील सुद्धा व्यापार करायचे. बऱ्याच लोकांना याच्याबद्दल माहिती नाही. चला, मला आता त्या गोष्टींमध्ये जास्त घुसायचं नाहीये, पण एक सिंपल गोष्ट लक्षात घ्या. नकोय आपल्याला आपला मुलगा लगेच मुकेश अंबानी झालेला, काही गरज नाहीये. पण ज्या लेवलला तो काम करतोय, आपल्या लेवलपासून तर पुढे घेऊन जाऊ दे ना. तो माइंडसेट असायला पाहिजे. अरे मागे पैसा ठेवून मी काय करायचं, मुलांना देऊन जायचं वगैरे वगैरे. हा माइंडसेट अतिशय घाणेरडा आहे. किंवा सगळाच पैसा मी मागे ठेवून चालू, 1 रुपया खर्च करत नाही, हा सुद्धा खराब माइंडसेट आहे. आपण आपल्या मुलांच्या पाठीशी उभा राहणं गरजेचं आहे. तुला एखादी गोष्ट करायची आहे का रे, तू करून बघ ना, मी कमवतोय. जेव्हा हे वाक्य बाप किंवा एखादी आई वापरते, हे त्याच्या मुलासाठी खूप मोठी गोष्ट असते. समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्याला जगावेगळं काहीच नाही करायचं आहे. समजा आता तो पासआउट झालाय, त्याला एखादी गोष्ट करून बघायची आहे. आपण म्हणू शकतो की मी ही गोष्ट करतोय, मी जॉब करतोय, बिझनेस करतोय किंवा शेती करतोय. हा करतो ना, तू 1 6 महिने वर्षभर ट्राय करून बघ. तुला माझी मदत लागली ना, मी एक्स्ट्रा काहीतरी तुला हेल्प करेन. काय प्लॅन आहे? असा प्लॅन आहे. हा मलाही पटतोय, याच्यामध्ये दम आहे, तू करून बघ. आपण म्हणू शकतो. एखादी सून तुमच्या घरी आली आहे, तुम्ही घर काम करताय, ती सुद्धा घरकाम करते, दोघे पण हाऊसवाईफ आहात, तेव्हा सासू म्हणू शकते की ही जी कामं आता आपण वाटून करतोय ना, तुला एखादा बिझनेस ट्राय करायचा, तुला जॉब ट्राय करायचा आहे, एक काम करूयात. सकाळी तू जाताना फक्त जेवण कर, बाकी दिवसभर मी सांभाळते, रात्री येऊन तू जेवण कर, बाकी सगळी जबाबदारी माझी. पण तू एखाद्या कामामध्ये सक्सेसफुल होऊ शकतेस. हे करून घेणं, यामध्ये त्यांना हेल्प करणं, ही खूप गरजेची गोष्ट आता बनली आहे. आणि यामध्ये कुठंतरी आपला देश आणि पर्टिक्युलरली आपलं राज्य मागे पडताना पाहायला मिळत आहे. त्यामुळं जेव्हा तुम्ही विचार करताय, पुढच्या पिढ्यांचा पण विचार करा. पिढ्या घडवण्यावर विचार करा आणि माइंडसेट बदला. जग जसं बदलेल तसं तुम्हाला बदलायला पाहिजे. एक टिपिकल गोष्ट जर डोक्यामध्ये ठेवून तुम्ही पुढे चालत असाल तर खूप अडचणींमध्ये अजून फसत जाणार, हे लक्षात घ्या. गुंतवणूक करा, योग्य मार्गाने करा, योग्य त्या ठिकाणी करा. तुम्हाला जी मदत लागेल ती आम्ही करण्यासाठी तयार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्याला आपला महाराष्ट्र बदलताना बघायचा आहे आणि मला आशा आहे की तुम्ही प्रत्येक जण याच्यासाठी काम कराल. घरातल्या प्रत्येकाने हा व्हिडिओ बघायला पाहिजे. माझं म्हणणं आहे, सगळे एकत्रित बसा, पूर्ण फॅमिली बसा, जबाबदाऱ्या आत्ताच वाटून घ्या. व्हिडिओमध्ये मी जे काही बोललोय हे पर्सनल एक्सपिरियन्समधून बोललोय. 100% मी तुम्हाला सांगतोय, हे इम्प्लिमेंट करून बघा. तुमची फॅमिली येत्या 2-4 वर्षात ड्रास्टिकली बदललेली तुम्हाला पाहायला मिळेल. नो डाऊट लगेच तुम्ही अंबानी अदानी होणार नाही 2-3 वर्षात, पण ऍटलिस्ट बेटर पर्सन, बेटर फॅमिली बनवून तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न कराल. आय होप यामधून थोडी तरी तुम्हाला व्हॅल्यू मिळाल्यामुळे लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.